हॅलो नमस्कार, मी सुप्रिया पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करते. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल, माझ्या अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज अजून जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा. असेच तुम्हाला न्यू व्लॉग पाहिजे असतील प्लीज कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा कसे तुम्हाला माझे व्लॉग वाटतात आणि असाच सपोर्ट करा. तर आज आपण आलेलो आहे दिवेआगारमध्ये आणि दिवेआगार गावात आता सध्या आहे आपण आणि कोकणात येतं रायगड जिल्ह्यामध्ये. आणि आपण या बीचवरती चाललेलो आहे आत्ता. खूप अशी एक्सायटेड आहे आणि तुम्हाला आत्ता पाठीमागे एक मंदिर दिसलं असेल, ते सूर्यनारायणाचं मंदिर आहे, रेड कलरमध्ये दिसलं असेल. तर बीचजवळ आपण पोहोचलेलो आहे आणि हे समोर तुम्हाला दिसते ते गाड्यांचं रस्त्यावरतीच पार्किंग आहे या बीचचं. आणि तिथं गाडी पार्क करून आपण बीचवरती आलो आणि आम्हाला खूप भूक लागलेली, त्याच्यामुळे म्हटलं पहिल्यांदा खाऊन घेऊ, कारण प्रवास खूप केला होता त्याच्यामुळे भूक खूप लागल्यामुळे म्हटलं काही एनर्जी काहीच शिल्लक नव्हती, त्यामुळे आम्ही पहिल्यांदा खायचं ठरवलं. तर असे तुम्हाला त्या दिवेआगारच्या बीचवरती असे छोटे स्टॉल दिसतील खाण्याचे. आम्हीही तिथेच खायला घेतलं, कारण आजूबाजूला खाण्याची जास्त काही सोय नव्हती, तिथंच बीचवरती होती आणि ह्यांचे रेट खूप हाय होते, कारण बीचवरती असल्यामुळे त्यांचा व्यवसाय आहे आणि आजूबाजूला खाण्याची काही जास्त सोय नाही आहे, जेवढी आहे तेवढी हे स्टॉल आहेत. तर आम्ही घेतलं तिथे खायला कारण खूप पर्याय नव्हता आमच्याकडे. तर आम्ही खायला घेतलं तिथे मिसळ आणि वडापाव आणि घावण घेतलं. तर त्यातच आम्हाला एक ह्या मावशी दिसल्या आणि त्या मावशी मोदक विकत होत्या. तर त्यांना आम्ही आवाज दिला आणि इथे कारण मोदक खूप फेमस आहे, तुम्ही कोणी दिवेआगारला आले नक्की, कारण इथे सुवर्ण गणपती मंदिर असल्यामुळे इकडे मोदक भरपूर प्रमाणात मिळतात. आणि हे उकडीचे मोदक होते आणि मावशीने आम्हाला त्या केळीच्या पानावरती दिले आणि स्मेल तर खूप छान होता. त्यांनी जसं डब्याचं झाकण उघडलं तसंच खूप छान असा स्मेल आला. आणि तुम्ही आले की नक्की दिवेआगारला हे मोदक ट्राय करा. आणि मी मावशींना मला बोलायला लागतं जास्त, मावशींना मी विचारत होते तुम्ही रोज इथेच असता का आणि त्या मावशी रोज याच बीचवरती असतात, सकाळ आणि दुपारच्या नसतात, संध्याकाळी असतात, अशा फिरून ते मोदक विकतात. तर कारण तिथले ते स्थानिकच आहेत आणि खूप छान होत्या मावशी बोलायला मला. मी त्यांच्याबरोबर थोडं गप्पा मारत बसले आणि त्यांना त्या रोज इथेच असल्यामुळे तुम्हालाही त्या कधी आल्या बीचवरती त्या दिसतीलच, त्यांच्याकडून नक्की मोदक घ्या. आणि आपण तो एक 25 रुपयाला एक मोदक होता आणि हे उकडीचे मोदक त्यांनी जे दिले असे त्यातून वाफ येत होते, असं वाटलं आत्ताच त्यांनी तयार केलेत, खूप छान दिसतात आहे. तर आपण खाऊन मी सांगते तुम्हाला कसे होते आणि एक्सायटेड आहे मोदक खाण्यासाठी, कारण बीचवरती मोदक खातो आहे फर्स्ट टाईम. कारण आपण घरी तर नेहमीच मोदक खातो, पण बीचवरती खाण्याचा योग आला आहे. तर आपण आज ट्राय करू मोदक कसे लागतात आहे. आणि मी थोडी एक्स्ट्रा होऊन तुम्हाला दाखवते मोदक, की बघा हा मोदक मी खाते आणि कसा आहे ते मी तुम्हाला नक्की सांगते. खूप टेस्टी होता, कारण त्याचा स्मेलच खूप छान येत होता, त्यामुळे त्याची टेस्ट तर असणारच होती. खूप भारी लागत होता मोदक. आणि हा मी मोदक खाऊन घेते पटपट, कारण एकच मोदक घेतले होते. तर चला आपण पुढेही पाहू, कारण आपल्याला बीचवरतीही जायचं होतं आणि थोडा वेळ थांबलो तरी आम्ही तिथेच, कारण खूप थकलेलो होतो प्रवास करून. मोदक खाऊन घेतला. कशी खाते मी, कधी भेटलाच नाही मला खायला, असं मी तुम्हाला दाखवते. आणि त्याच्यानंतर आम्ही मग बीचवरती आलो आणि बीचवरती तुम्हाला बोटिंग रायडिंग वगैरे या बीचवरती सगळं तुम्हाला मिळेल, कारण इकडे भरपूर असे पर्यटक येतात त्याच्यामुळे. आणि हे बघा तुम्हाला स्टारफिश, हे मला स्टारफिश दिसलं, त्याच्या पाय पडणार होता पण ते दिसलं मला. आणि ह्याला हे स्टारफिश खूप छोटं स्टारफिश आहे आणि हे किनाऱ्यावरती आलं होतं आणि त्याला बाजूने काटे आहेत आणि त्याला आम्ही नंतर पाण्यामध्ये सोडून दिलं, ते किनाऱ्यावरती आलं होतं. नंतर मग माझं चालू झालं, व्हिडिओ काढायचे चालू झाले आणि मी असेच व्हिडिओ काढत होते, समुद्रकिनारा फिरत होते, फिरून दाखवते तुम्हाला. या समुद्राचं पाणी, या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात पर्यटक या बीचवरती फिरायला येतात
आम्ही सकाळी आलो तेव्हापासून गर्दी जेवढी आहे तेवढी आहे. इथं बोटिंग, रायडिंग आणि जेवढ्या पाण्यातल्या ॲक्टिव्हिटी असतात तेवढ्या सर्व या बीचवरती होतात. त्यामुळे या बीचवरती जास्त गर्दी असते. आणि माझं व्हिडिओ चालूच होता, मी ब्लॉगिंग करत होते. दाखवते मी तुम्हाला आजूबाजूला हा समुद्र, मोठा महासागर दिसतोय तुम्हाला. आणि या समुद्राचं पाणी थोडं काळपट आहे, कारण तुम्हाला निळसर पाणी हे सिंधुदुर्ग, मालवण, देवबाग त्या साईडला तुम्हाला निळसर पाणी पाहायला मिळेल. आणि मला खूप कंटाळा आलेला म्हणून सिद्धेशला म्हटलं माझा थोडा छोटा व्हिडिओ काढ, कारण मीच किती वेळ व्हिडिओ माझे ब्लॉगिंग करते. मग त्याने हा एक व्हिडिओ काढला माझा, एक डान्स करताना, कारण मला डान्सची खूप आवड असल्यामुळे मी कुठे गेली तरी डान्स करत असते. आणि खूप एक्सायटेड होऊन त्याच्या हातात कॅमेरा दिला होता, मोबाईल दिलेला, आणि मग मी माझी एन्जॉय करत होती. त्याने काही असे मग छोटे छोटे व्हिडिओज काढलेत, त्यात मग मी हा सामे पण डान्स केला होता. आणि डान्स करताना पायाखालची रेती सरकत होती, माझी मग मस्ती चालूच होती. मी खूप एन्जॉय करते असं गाणी वगैरे, डान्स वगैरे करायचं असेल तर मी वेड्यासारखी नाचत असते. आणि तुम्हाला पण या बीचवरती यायचं असेल तर नक्की या, कारण छान बीच आहे. विजिट करा या बीचला, कोकणात नक्की दिव्यागर साईडला आले तर. खूप छान वाटलं मला इथे येऊन. आणि आता सनसेट व्हायला आला होता आणि आम्हाला अजून एका बीचवरती जायचं होतं. जवळपासच आहे तो बीच या बीचपासून, कारण त्या बीचचंही खूप एक महत्त्व आहे. मी तुम्हाला तो बीच दाखवेनच. आणि आत्ता आपण तिकडेच चाललेलो आहे आणि तो जवळपास आहे. एक गाव आहे वेल्हास, तर त्या गावाचा हा बीच आहे वेल्हास. तर या बीचचं खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, ते मी तुम्हाला तो बीच दाखवते. तर हा आम्ही मॅप लावून आम्ही त्या मॅपच्या रोडनी चाललेलो आहे की कुठे आहे, कारण आम्हाला तिकडे सनसेट पाहायचा होता. आम्हाला सनसेटच्या आधीच तिकडे जायचं होतं. तर फायनली आम्ही त्या बीचवरती, वेल्हास बीचवरती पोचलेलो आहे. आणि हा बीच रस्त्याच्या कडेलाच आहे, कारण रस्त्यावरूनच तुम्हाला हा बीच दिसतो. तर रस्त्यावरतीच गाडी पार्क करावी लागते आणि तिथून पार्किंग करून आम्ही बीचकडे चाललो आहे आता आम्ही. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा बीच टर्टाईल फेस्टिवलसाठी खूप फेमस आहे. हा एकमेव बीच आहे जो कासवांसाठी बनलेला बीच आहे. आणि चला मग पाहूया आपल्याला एखादं कासव दिसतं आहे का. इथे मार्च आणि एप्रिलमध्ये बोलतात की मोठा टर्टाईल फेस्टिवल भरतो. आणि आत्ता आम्ही आलो आहे तर इथे काहीच गर्दी नाही आहे, काही म्हणजे कुठल्याच जास्त प्रमाणात 1-2च गाडी असतील, नाहीतर इथे लोक जास्त नाही आहेत. आणि हे आजूबाजूला डोंगर तुम्हाला पाहायला मिळेल आणि इथे खाण्याची सोय काहीच नाही आहे. आणि तुम्हाला असे रेतीमध्ये निशाण दिसतील, तर हे मी विचार केला कशाचे आहेत, तर ते कासवांच्या पायाचे निशाण आहेत. तर या बीचवरती मोठ्या प्रमाणात कासव येतात आणि या रेतीमध्ये ते अंडी देऊन जातात. आणि हे मार्च एप्रिलमध्ये जेव्हा फेस्टिवल असतो तेव्हा त्यांचं ते कासवांची पिल्लं जन्म घेतात ना, तेव्हा ते मग जन्मून ते पाण्यामध्ये जातात. तर तेव्हा इथे खूप मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी असते मार्च एप्रिलमध्ये, या 2 महिन्यात. हा खास एकमेव बीच फक्त कासवांसाठी बनलेला आहे कोकणातला. तर खूप छान वाटलं येऊन. पण मी बघत होते एखादं कासव दिसतं आहे का, पण मला काही कासव कुठलं दिसलं नाही आहे एखादं पण. मग मी असंच फिरत होते. हा पाठीमागचा वेल्हास बीच आहे, खूप मोठा बीच आहे हा. आणि ते जास्त गर्दी नसते. कोणाला जर शांतता हवी असेल बीचवरती तर या बीचवरती नक्की या. आणि तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात कासवे पाहायचे असतील, म्हणजे पूर्ण कासवांनी भरलेला बीच जर पाहायचा असेल तर मार्च एप्रिलमध्ये या बीचला व्हिजिट करा. आणि आता सनसेटची वेळ होती, सनसेट एन्जॉय केला आणि आता आम्ही चाललो माघारी. पण शेवटपर्यंत मला कासव नाही दिसलं. पण हा फक्त कासवांसाठी बनलेला बीच आहे आणि त्यांचा जो सीझन असतो तेव्हाच यावं लागतं या बीचला. थँक्यू सो मच गायज. तुम्हाला कसा वाटला व्लॉग नक्की मला सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. थँक्यू सो मच गाय. कीप सपोर्टिंग. थँक्यू सो मच.